कराडचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे समोर येतात। कराडसह इतर आरोपी हे आलिशान गाड्यांमधून पुण्याला गेले होते असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केलाय। 13 मिनिटं ते पेट्रोल पंपवर उभे होते, त्यांनी अमुक ठिकाणी ते धाब्यावर जेवले, त्यांनी जिथे टोल भरतानाचा देखील एक फोटो त्याच्यात आहे। हे बघून असं वाटतं हे सगळं यांना माहिती आहे, इथून आले, केस कडून आले, मग ते अक्कलकोटला गेले आणि पोलिसांना कळत नाहीये। 3 आलिशान गाड्यांचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले। 30 डिसेंबरला सोलापूर धुळे मार्गावरून आरोपी पुण्याला गेल्याची चर्चा आहे। कराड सीआयडी समोर याच ताफ्यातील गाडीतून शरण आला होता असाही दावा दमानी यांनी केला। दरम्यान कराडच्या ताफ्यात असलेली ही गाडी शिवलिंग मोराळेच्या गाडीसारखी आहे। मी त्यावेळेस मला माध्यमातून कळालं की अण्णा सरेंडर होणार आहे, टीव्ही तुमच्याच माध्यमातून मला कळालं। मी एका चौकामध्ये थांबलो होतो, सीआयडी ऑफिसच्या जवळच जाऊन थांबलेलो होतो। तिथं मला अचानक दिसल्याच्या नंतर मग मी गाडी उभी केली। गाडी उभी केल्याच्या नंतर त्यांनी मला सांगितलं मला ह्या ऑफिसला नेऊन सोडावं लागते। तर मला काय अडचण नाही, ती ज्या गाडीतून आली होती ती गाडी सोडून गेली। त्यातून 2 जण उतरले, माझ्या गाडीत बसले। मी तिथून त्यांना ते सीआयडी ऑफिसला नेऊन सोडलं आणि मी माझा बाहेर निघून आलो। नवे व्हिडिओ समोर येत असताना तपास संपला असं कसं सांगू शकतात असा सवाल यावर दमानी यांनी केलाय। तर बीड प्रकरणी न्यायालयानं हस्तक्षेप करावा असं पत्रच त्यांनी न्यायमूर्तींना दिलंय। मी सीजेना म्हणूनच शेवटी पत्र लिहिलंय, एडीजीना दिलंय आणि परत मी एकदा 2 दिवसापूर्वी एडीजी संजय सक्सेना यांना भेटले। त्यांना आणि सीजेनवरच आता जर काही झालं तर झालं, नाही तर हे प्रकरण परत संपल्यात जमाय असंच मला भीती वाटायला लागली।